विशेष बातमी पाहूया। सरकारमधील 4 मंत्र्यांचे राजीनामे देण्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झालेत। विरोधक या सरकारमधील 4 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून करतायत। एक नजर टाकूयात राजीनामा मागितला जाणारे हे मंत्री कोण आहेत, त्यांचा राजीनामा मागण्याची कारण काय आहेत आणि त्यासोबतच पाहूयात या मंत्र्यांचा राजीनामा झाल्यास कुणाची वर्णी त्या ठिकाणी लागू शकते। जय महाराष्ट्रच्या या स्पेशल रिपोर्टमधून मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी वादग्रस्त कृती। नव्या सरकारमधील पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांच्या रूपाने घेतला गेला। आता पुन्हा या सरकारमधील 4 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होते आहे। यातलं पहिलं नाव आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं। 1997 मधल्या सदनिका घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर काही आरोप आहेत। त्याचबरोबर सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधातल्या वक्तव्यांमुळे सुद्धा ते अडचणीत आले आहेत। आणि नुकताच व्हायरल झालेला ऑनलाईन रमी खेळतानाचा कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ हे मुद्दे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढवत आहेत। यानंतर विरोधकांच्या यादीत दुसरं नाव आहे ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं। योगेश कदमांवर अनिल परब यांनी काही गंभीर आरोप केले आहेत। कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा आणि कंत्राटदाराला धमकवल्याचा आरोप अनिल परब यांनी कदम यांच्यावर केलाय। त्यातच योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेल्या सावली बारवर पडलेली धाड आणि त्यात बार डान्सर म्हणून पकडलेल्या 22 मुली या मुद्द्यांवरून योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ होते। विरोधकांच्या यादीत तिसरं नाव आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं। छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेल लिलाव प्रक्रियेत अनियमितता। या लिलाव प्रक्रियेतील एक कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या मुलाच्या मालकीच्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं दिल्याचा आरोप आहे। आणि अधिवेशन काळात पैशांच्या बॅग सहित व्हायरल झालेला मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ। यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। विरोधकांच्या यादीत चौथं नाव आहे फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं। प्रफुल्ल लोढा यांच्यासोबतचा व्हायरल झालेला फोटो गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढवतोय। प्रफुल्ल लोढावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप आहेत आणि इतरही काही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। याच मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय। तर हे आहेत सरकारमधले 4 मंत्री आणि त्यांच्यावर होणारे आरोप। याच मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय। प होत होतं त्या माणसाचं, त्यांना धड बोलताही येत नव्हतं। आधी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर काय सांगितला, मग माझं काही ऑनलाईन असलं तर मोबाईल नंबर द्यावा लागतो, मग माझा बँक अकाउंट नंबरचे डिटेल पण मी देतो, त्याची चौकशी करा। मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाहीये वगैरे वगैरे। ते बोलताना सुद्धा जो कॉन्फिडन्स लागतो माणसामध्ये तो त्यांच्यात नव्हता। आता माझं आव्हान आहे रामदास कदमना आणि योगेश कदमना, तुमच्यात हिंमत असेल माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावा। तुमच्यावरती हिंमत असेल माझ्यावरती हक्कभंग आणा। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि अब्रू जाण्यापासून सरकारला वाचवतील। तर या राजीनाम्याच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे काय म्हणतात पाहूया। काल आमचा कार्यकर्ता म्हणा तुम्ही, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्याचा माझा फोटो होता। तो फोटोला घेऊन त्यांनी हनी ट्रॅप, शेअर चॅनल काय 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 नवीन आपले विचार त्या ठिकाणी मांडले। केवढं तोडसूक घेतलं का तर म्हणजे तुमचा फोटो त्याच्याबरोबर। मी सर्व नेत्यांचे फोटो तुम्हाला दाखवले। सर्वच राजकीय पक्षामध्ये त्याचा प्रवास झालेला आहे। सगळ्या पक्षात 10 पक्षात तो फिरून आलेला आहे। आणि तो मी असं म्हणेल की तो नशा करतो, वाटेल तसं बरडतो, हे आपण बघितलेलं आहे। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो, नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। या 4 मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच चर्चा आहे ती मंत्रिमंडळात संधी कोणाला मिळणार याची। या 4 मंत्र्यांमध्ये 2 मंत्री हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून इच्छुक असलेल्या आमदारांची नावं पाहूयात। अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, कुडाळचे आमदार निलेश राणे, विधान परिषद सदस्य हेमंत पाटील,
विधान परिषद सदस्य भावना गवळी. तर मंत्रिमंडळात नव्यानं समावेश करावा लागल्यास भाजपमधून इच्छुक असलेले नेते आहेत चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, विधान परिषद आमदार प्रवीण तरेकर आणि नाशिकचे आमदार सीमा हिरे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले आणि देवळालीच्या आमदार सरोज अहिरे. हे सगळे नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांची वर्णी लागू शकते. अर्थात विरोधक जरी राजीनामा मागत असले तरी कोणाची विकेट घ्यायची आणि कोणाला संधी याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर कोणत्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला तर सरकारसाठी ती नामुष्की असणार आहे. मनोज तळ्याकरसह पंकज दळवी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.